दादाचं लग्न तर झालं होतं, आज होतं जागरण गोंधळ. जागरण गोंधळ मध्ये पण लय धिंगाणा घातला भाऊ. राम राम मंडळी, आज होतं दादाचं जागरण. मी बसलो होतो भाऊ मंडपात येऊन. इकडे पण स्वयंपाक एकदम व्यवस्थित चालू होता. मंडपात दादाच्या आणि अण्णाचे पण चांगले गप्पा रंगले होते आणि आमच्या आरूचं चालू होतं भाऊ डान्स. घरात पण पूजा मांडायचं काम चालू होतं. सगळ्यांच्या कपाळाला भांडार पण लावित होते. मग मी पण घेतला टप टप भांडार लावून. दादाला वहिनीला पण भांडार लावला. पूजाच्या आधी पहिले ते जेजुरीवरून देव आणलेले असते तेच आता सोडावं लागते. देव पण सोडले होते, कोटमा पण भाडला होता. घरात पण आलो होतो, पूजा पण चालू झाली होती. दादा वहिनीच्या मागे पण 5 जोड्या बसवल्या होत्या. पूजा पण चालू झाली होती. पूजा पण झाली होती. परत एकदा कोटमा पण भरून घेतला. घरातली पूजा तर झाली होती. आता रोडला जायचं होतं पूजा करायला. टप टप सगळे रोडच्या दिशेने निघलो होतो. रोडला पण आलो होतो, इथं करायची होती आता पूजा. रोडला पण एक आरती झाली, लगेच निघालो सगळे घरी. मंडपात पण आलो, दादा वहिनीला पण नाचायला लावलं भाऊ. नंतर सगळ्या जोड्यांना पण नाचायला लावलं एक एक करून. घरात पण जायला लावलं होतं. आता सगळ्या घरात पण फिरायला लावलं होतं. घरात फिरून पूजा पण सगळं झालं होतं. आता सगळ्यांना जेवायला पण बसवलं होतं. सगळ्यांचे जेवण झाले होते. आम्ही पण जेवण करून घेतलं. जागरण पण चालू झालं होतं. तेल घालायला आपले अक्षय भाऊ होते, त्यांचा आज वाढदिवस होता. गाणं तर लावलं होतं, पण तोंडाला पण अख्खा केक लावला. जागन्नाथ पण पैसे देऊन एकमेकाची उडीत होते.